बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलाय। यात महाराष्ट्रातील 11 किल्ले, रायगड, त्याचबरोबर राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सालवीर, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसंच तमिळनाडूमधील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे। तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं 47वं अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये सुरू आहे। याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय। याआधी महाराष्ट्रामध्ये एकूण 5 जागतिक वारसा स्थळं घोषित करण्यात आली होती। यामध्ये अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, त्याचबरोबर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे आणि त्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत। जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत। आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत आणि युनेस्कोच्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ म्हणून सगळी माहितीचे किऑस्क उभे राहणार आहेत। म्हणजे यातनं एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच, पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे। 2016-17च्या दरम्यान युनेस्कोची जी समितीचे सदस्य आहेत यांना मी स्वतः निमंत्रित केलं आणि मग ते महाराष्ट्रात आले। डॉक्टर शिकाजनच्या माध्यमातून त्यांना पन्हाळा किल्ला असेल, सिंधुदुर्ग किल्ला असेल, त्यांना आम्ही पटवून दिलं की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये आपण का येऊ शकत नाही। राजस्थानचे किल्ले येऊ शकत, मग आपण का येऊ शकत नाही। आणि त्यांना पटल्यानंतर हा प्रोसेस सुरू झाली। मला हेही आनंद आहे की पार्लमेंटमध्ये मी हा विषय घेतला, चांगल्या पद्धतीने मांडलं की बाकीच्या किल्ल्यांना महत्त्व दिलं जातं पण महाराष्ट्राच्या किल्ल्यांना का जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलं जात नाही। पण अतिशय आनंद आहे मला आज की युनेस्कोच्या माध्यमातून आपलं ब्रँडिंग झालेलं आहे जागतिक वारसा स्थळामध्ये शिवाजी महाराजांचे 12 किल्ले। पण त्याच्यावर आपण थांबून चालणार नाहीये। आपला नेक्स्ट स्टेप आणि सरकारची ही जबाबदारी आहे की ब्रँडिंग झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले संवर्धन आणि जतन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, रायगड मॉडेल प्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने संवर्धन करू शकतो ह्याच्यासाठी एक मास्टर प्लॅन करायला पाहिजे। तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलाय। ही अतिशय आनंदाची बाब आहे। या निमित्तानं महाराजांच्या या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते, ती म्हणजे युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिलाय म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही। जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं। याची आतापर्यंतची 2च उदाहरणं आहेत, पण ती आहेत हे विसरू नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे गावाजवळील सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक वारसा स्थळ ठरलाय। ही बातमी मिळताच गावकऱ्यांनी मिरवणूक काढून आनंद साजरा केला। संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, त्याचबरोबर शिवप्रेमी, शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले। गावकऱ्यांनी हरणे ग्रामपंचायत ते सुवर्णदुर्ग किल्ला या मार्गावर भव्य मिरवणूक काढली। ढोल ताशांच्या गजरात, भगव्या झेंड्याच्या लाटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारे आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हरणेमध्ये 4 किल्ले आहेत। हे ऐतिहासिक किल्ले आहेत। छत्रपती शिवरायांचं आरमार असलेले हे किल्ले आहेत। आपण पाहतोय हा पाण्यातला समुद्रातला सुवर्णदुर्ग किल्ला आहे। याच सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेला आहे। गेले अनेक वर्ष या समुद्रामध्ये समुद्रातल्या अजस्त्र लाटा झेलत हा सुवर्णदुर्ग किल्ला मोठ्या दिमागामध्ये उभा आहे आणि या किल्ल्याला आता
जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे या किल्ल्याची महती आता संपूर्ण जगाला होणार आहे। परंतु या किल्ल्याकडे आजपर्यंत फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं, मात्र आता सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक महत्त्व प्राप्त झालंय, जागतिक नामांकन मिळाले। त्यामुळे या किल्ल्याला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त होणार आहे आणि जगातले पर्यटक या ठिकाणी भेट देणार आहेत। त्यामुळे हरणे हे गाव जगाच्या नकाशावर कोरलं जाणार आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे, रत्नागिरी। माझा जन्म याच गावात झाला आणि वैशिष्ट्य म्हणजे याच समुद्रमार्गे मी मुंबईला बोटीने माझं आगमन झालं होतं। माझा जन्म या गावातलाच, त्यामुळे मला खूप भरून येते मला। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला या 2 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेट्टीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। फटाके फोडत, जिलेबीचं वाटप करत शिवरायांच्या जयघोषात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, त्याचबरोबर मालवण तालुका प्रशासन आणि शिवभक्त या आनंदोत्सवात सहभागी झाले। सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत। युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजीतील अशा 12 किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतोय की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। त्याच्यामुळे सिंधुदुर्गवासियांना खूप आनंद झालेला आहे। महाराजांची युद्धनीती म्हणजे हा युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप, वॉर लँडस्केप, आणि त्याच्यामध्ये हे 10 किल्ले आणि जिंजीचा पण घेतलेला आहे, कारण ताराराणींनी जिंजीवरून पण 7 वर्ष राज्य केलेलं आहे। त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान, याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे आणि पर्यायाने हा भारताचा आदर केलेला आहे। युनेस्कोने महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केल्यानंतर आज स्थानिक प्रशासन आणि रायगड पोलीस यांच्या वतीनं किल्ले रायगडावर छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शाळकरी मुलांनी लेझिम पथकासह नाचत, ढोल ताशा वाजवत आनंद साजरा केला। तर किल्ले रायगडावर आलेल्या पर्यटकांनी आणि शिवभक्तांनी देखील आनंदोत्सव साजरा केला। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी। युनेस्कोने महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा दिलेला आहे आणि यामध्ये किल्ले रायगडचा देखील समावेश आहे। आत्ता आपण आहोत किल्ले रायगडावर। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक शिवभक्त या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी पाहिलं तर शासकीय कार्यक्रम देखील करण्यात आला। यामध्ये लहान मुलांनी ढोल ताशा वाजवून लेझिम नाचत आपला शिवभक्त म्हणून आनंद व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर रायगड जिल्हा प्रशासन देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे हजर होतं आणि शासकीय कार्यक्रम देखील इथे राबवण्यात आलेला आहे। एकमेकांना पेढे भरून शिवभक्त असतील आणि शासकीय कर्मचारी असतील यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। मी पहिला या देशाचे पंतप्रधान यांचं अभिनंदन करतो आणि ज्या वेळेला ह्याची युनेस्कोमध्ये ह्या 12 गड किल्ल्यांचा समावेश झाला, त्यामध्ये माझा रायगड किल्ला माझ्या मतदारसंघातला, माझ्या जिल्ह्यातला आणि माझ्या माथ्यावर असणारा प्रतापगड यांचा समावेश झाला। ह्या समावेशामध्ये बऱ्याचशा अडीअडचणी होत्या, परंतु त्या अडीअडचणीवरती मात करून, कारण ज्या वेळेला त्यांची लोक यायची त्यावेळेला आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, तिथले आजूबाजूचे सर्व गाईड्स लोक, हे सगळे लोक त्यांना मदत करायचे